अगदी पटकन होणाऱ्या आचारी पद्धतीचा मसाला भाताची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रजता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवरती. ते बघू शकता आपण आधी पूर्वतयारी करून घेतलेली आहे. तिथे बघू शकता 2 शिमला मिरची चिरून घेतलेली आहे, अर्ध्या वाटी फ्रोझन मटर वापरलेला आहे. इथे बघू तशा शेंगा वापरलेल्या आहेत, फरसबी वापरलेला आहे, 3 ते 4 फरसबी वापरले आहेत, 1 वाटी मी फुलगोबी वापरलेला आहे, 2 टमॅटो चिरून घेतलेले आहेत. इथे बघू शकता 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या मी वापरलेल्या आहेत, 2 ते 3 मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरायच्या आहेत, 1 मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि इथे बघू शकता 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. तर बघू शकता आधी आपण काय करायचे आहे, लसूण, आलं आणि मुठभर कोथिंबीर जी होती ना त्याची आपण छानपैकी पेस्ट करून घ्यायची आहे. तर ह्याला छानपैकी पेस्ट करून घेऊया आणि एका साईडला ठेवूया. तर हे बघू शकता मी मस्तपैकी आपला पितळाचं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक डाव म्हणजे एक मोठा चमचा आपण तेल घातलेलं आहे आणि 2 चमचे जिरे घालून घेतलेले आहेत. आता जिरे तडतडले की मस्तपैकी आपण कांदा घालून घेणार आहोत आणि कांदा छानपैकी भाजून घेणार आहोत. तर बघू शकता कांदा छान भाजत आले की आपण 2 ते 3 तुमच्या आवडीनुसार तमालपत्राचा वापर करायचा आहे. इथे बघू शकता थोडीशी कढीपत्ता वापरलेले आहेत मी. आता कढीपत्त्याने टेस्ट फार छान येते. तर बघू शकता हे आपण टमॅटो मगाशी मी 2 टमॅटो घेतलेत ना, ते काही टमॅटो मी असे उभे चिरून घेतलेले आणि साईडचा जो आणि पाठीमागचा जो भाग आहे ते असे बारीक कट करून घेतलेले आहेत. ते बारीक कट करून ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि आणखीन ते 3 जे गोल गोल चिरले होते ना ते पण मी वापरलेले आहे. तर अशा प्रकारे ह्याला 2 ते 3 सेकंद हलवून घ्यायचं आहे. आणि हे बघू शकता 1 वाटी आपण फ्लावर घेतलेला आहे. तर फ्लावर ही छानपैकी भाजून घ्यायचं आहे आणि छानपैकी हलवून घेणार आहोत आपण. तर बघू शकता जर कच्चं पण कमी आलं की नाही आपला फ्लावरचा, तर त्याच्यामध्ये शिमला मिरची घालून घ्यायची. आता शिमला मिरची मी मोठ्या 2 वापरलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्यांचा वापर कमी ते जास्त प्रमाणात करू शकता. आता ह्यालाही छानपैकी परतून घ्यायचं आहे आपण. छानपैकी परतलं की कसं कलरही छान सोडतं आणि आपलं टेस्टही छान लागते. आता 3 ते 4 शेंगा अशा मी चिरून टाकलेल्या आहेत. ते बघू शकता छानपैकी हलवून घ्यायचे आहेत. तर पूर्णपणे ह्याच्या भाज्यांचं जे कच्चंपण असतं ना ते पूर्णपणे काढून घ्यायचं. आता तुमच्या घरामध्ये काही भाज्या असतील तर काही भाज्या नसतील तर चालतात, काही फरक पडत नाही. फक्त मटर आणि फ्लावर असला तरी होऊन जातं. ते बघू शकता आता आपण मगाशी जी पेस्ट करून घेतली ना ती पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छानपैकी 2 ते 3 सेकंद ह्याचं कच्चंपण मिरच्यांचं जे कच्चंपण असतं ना आणि जो तिखट असतो ना थोडासा कमी होण्यासाठी आपल्याला 2 ते 3 सेकंद हलवून घ्यायचं आहे. ते बघू शकता भाज्या कशा असतात तुमच्या घरामध्ये ज्या अवेलेबल असतात त्या वापरा. हेच आहे तेच आहे असं काही नाही. कुठल्याही भाज्या वापरल्या तरी मसाला भात हा तसाच होतो. हे बघू शकता आपल्याला 2 ते 3 सेकंद हलवल्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता कोथिंबीर घालून पण हलवायची. आता बाजारामध्ये कोथिंबीर भाज्या भरपूर प्रमाणात भेटतात, त्यामुळे पटकन असा छानपैकी मसाला भात होतो. आता हे बघू शकता 10 रुपयाचा पाऊच जो असतो ना तो 10 रुपयाचा पाऊच बिर्याणी मसाला मी वापरलेला आहे. त्याला छानपैकी हलवून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 सेकंद हलवायचं जेणेकरून ह्याचा मसाला छानपैकी भाजला जातो. आता बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार कसुरी मेथी थोडी घातलेली आहे. 2 चमचे मी कसुरी मेथीचा वापर केलेला आहे. तेही घालायचं आणि हलवून घ्यायचं आहे छानपैकी. ते बघू शकता ते हलवल्यानंतर हे बघू शकता 4 वेलदोडे मी घातलेले आहेत. तुम्ही वेलदोड्याचा कमी जास्त प्रमाणात वापर करू शकता. मी 4 घातलेले आहेत. ते बघू शकता 1 वाटी आपण आंबेमोहर तांदूळ वापरलेला आहे आणि वजनी म्हटलं तर 300 ग्रॅम. तर हे त्याच वाटेने आपण 3.5 वाटे पाणी घेतलेलं आहे आणि तेही गरम पाणी घेतलेलं आहे. आता बघू शकता मी फ्रोझन मटर वापरल्यामुळे मी आत्ता मटर वापरलेलं आहे. तुमचं जर मटर कच्चे असतील तर तुम्ही आधी भाजून घ्या. आता बघू शकता 2 ते 2.5 चमचे आपण मीठ घालायचं आहे. पाण्याला जरा खारटपणा लागला पाहिजे, जरा चव घेऊन बघू शकता तुम्ही आणि मगच तुम्ही मिठाचा वापर करा. पण खारट जर पाणी असेल ना तर बरोबर भाताला पाणी म्हणजे मसाले भाताला मीठ बरोबर होतं. ते बघू शकता छानपैकी उकळी फुटायला लागले की नाही आपण तांदूळ न धुता वापरलेले आहेत, कारण मार्केटमध्ये किंवा आचारी लोक अशाच पद्धतीने मसाले भात बनवतात. तर म्हणून आपण कच्चा म्हणजे न धुता असा तांदूळ वापरलेला आहे. आता हा आंबेमोहर तांदूळ असल्यामुळे पाणी प्रत्येकाचं प्रमाण कमी जास्त असतं, कारण जुना तांदूळ नव्या तांदूळ असल्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतो. मी पुन्हा 1 अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि परत हलवून घेतलेलं आहे आणि मला आणखीन थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं आणखीन पाणी वापरलेलं आहे. म्हणजेच काय तर बरोबर आपल्याला 1 वाटी पाणी याला आत्ता आम्ही घालून घेतलेलं आहे. बघत पाण्याचा वापर करायचा आहे. अगदी पूर्णपणे पाण्याचा वापर एकदमच करायचा नाही, कारण कसं होतं काय वेळेला तांदळाला पाणी कमी लागतं, काय तांदळाला पाणी जास्त लागतं. तर बघू शकता आणखी मी अर्धी वाटी पाणी घातलेलं म्हणजे 1 वाटी पाणी आपण घातलेलं आहे. आता ह्याला 2 मिनटं हलवायचं आहे आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे 10 मिनटं. मध्ये चेक करायचं आहे. अगदी 10 मिनटं झाकून ठेवलं म्हणजे बघायचं नाही असं नाही, तर बघायचं. आता पुन्हा आपण 10 मिनटानंतर तुम्हाला दाखवते. तर बघू शकता तांदूळ अजून थोडासा मला कच्चा वाटतो आहे, म्हणून मी काय करणार आहे आणखीन थोडासा पाण्याचा वापर करणार आहे. तर बघू शकता
वापर अर्धी वाटी किंवा 1 वाटी अशा पद्धतीनेच करायचं आहे, कमी जास्त प्रमाणात. ते बघू शकता अर्धी वाटी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी, आणखी थोडं घालते, म्हणजे अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. आणि पुन्हा आपण 5 मिनटं ह्याला झाकून ठेवणार आहोत. आता पुन्हा 5 मिनटांनी पाहू शकता आपला हा तांदूळ छानपैकी तयार झालेला, भात छानपैकी तयार झालेला आहे. तर ह्याला आपण काय करणार आहोत, छानपैकी सर्व करून घ्यायचा आहे आपण. ठीक आहे ना, आपला हा मस्तपैकी मसाले भात तयार झालेला आहे. ठीक आहे. आणि हे जे आपण मगाशी आपण टमॅटो चिरले होते ना, ते ह्याच्यावरच ठेवायचे आहेत. आणि छानपैकी काय करायचं आहे, ह्याच्यावरती आपण पातेल्यामध्येच आपण टमॅटो, हे आपले कांदा असतो ना जो सिल्वर कलरचा, तो कांदा करपलेला कांदा, आणि थोडंसं आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून की नाही, किंवा ओलं खोबरं जरी घातलं तरीही सुरेख लागतं. तर ह्याला असंच 5 मिनटं ठेवायचं आहे. तर 5 मिनटानंतर बघू शकता की आपले हे वरचे टमॅटोज आहेत ना, ते पण थोडेसे छान असे लागतात. आणि आता कोथिंबीर आपण घालून घेतलेली आहे. ते बघू शकता. आता ह्याला छानपैकी सर्व करून घ्या. तर असा सुंदर असा छानपैकी मसाले भात तयार झालेला आहे खाण्यासाठी. नक्की ट्राय करून बघायची, अगदी साधी, सोपी, सरळ आचार्य पद्धतीची रेसिपी. तर असंच भेटूया नवीन रेसिपी. पण बाय, स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझा चॅनल पाहत राहा.